नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट अफेअर्स बघत आहोत आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण राजकीय घडामोडी आणि आर्थिक घडामोडी बघितलेल्या होत्या। याच्यामध्ये आपल्याला अहवाल, निर्देशांक आहेत आणि प्रमुख नियुक्त्या आहेत, तर तो भाग बघायचा आहे। पहिलं बघा, हेनले पासपोर्ट इंडेक्स आहे 2026 चा, चुकलंय थोडं इथे, तर 2026 चा हेनले पासपोर्ट इंडेक्स आहे। किती होता क्रमांक आधी आणि किती क्रमांक आता झालेला आहे, तर भारताचा 2025 मध्ये 85वा क्रमांक होता आणि तो आता 75वर आलेला आहे। म्हणजे चांगला झालेला आहे, म्हणजे आपला पासपोर्ट थोडा वरती आलेला आहे असं आपण म्हणू शकतो। याच्यामध्ये भारतीय पासपोर्ट धारक जे आहेत हे किती देशांमध्ये विदाऊट विजा प्रवास करू शकतात, तर टोटल 56 देश आहेत। या 56 देशांमध्ये आपण विदाऊट विजा प्रवास करू शकतो। त्यानंतर याच्यासोबतच 75व्या स्थानावरती भरपूर वेगवेगळे सुद्धा देश आहेत। त्याच्यामध्ये गॅबॉन आहे, मादागास्कर आहे, मॉरिटानिया आहे, आयव्हरी कोस्ट आहे, तर हे सगळे आपल्यासोबतच 75व्या स्थानावरती आहेत। त्यानंतर सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कुठला आहे जगातला, तर तो आहे सिंगापूरचा पासपोर्ट। ठीक आहे, सो सिंगापूरचा पासपोर्ट आहे जो 192 देशांमध्ये विजा मुक्त प्रवेश देतो। त्यानंतर जपान आहे आणि दक्षिण कोरिया आहे आणि स्वीडन आहे आणि UAE आहेत। हे तीन सगळ्यात वरचे शक्तिशाली पासपोर्ट आहेत, एवढं लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा आहे करप्शन इंडेक्स, भ्रष्टाचार इंडेक्स आहे करप्शन इंडेक्स। 11 फेब्रुवारी 2026 ला तो प्रदर्शित करण्यात आलेला आहे, त्याचं प्रकाशन करण्यात आलं। ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल तो प्रकाशित करते आणि या 2025च्या इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक जो आहे, हा भारताचा क्रमांक कितवा झालेला आहे, 91वा झालेला आहे। 2024 मध्ये तो 96वा क्रमांक होता। भारताचा स्कोर जागतिक सरासरीपेक्षा 42 कमी आहे, सो कमी आहे। त्यानंतर जगातील सर्वात कमी भ्रष्ट देश जे आहे त्याच्यामध्ये डेन्मार्क आहे, फिनलँड आहे आणि सिंगापूर आहे, जे की वरती आहेत। आणि सर्वात भ्रष्ट देशांमध्ये दक्षिण सुदान आहे आणि सोमाली आहे। भारताचा क्रमांक 2025 मध्ये 91 झालेला आहे, जो की 2024 मध्ये 96 होता। म्हणजे चांगलं चाललेलो आहोत, आपण वरती चाललेलो आहोत। ठीक आहे, म्हणजे हेनले पासपोर्ट मध्ये पण आपण 85 वरून 75 वर आलो आणि करप्शन मध्ये पण 96 वरून 91 वरती आलेलो आहोत, सो चांगली गोष्ट आहे। आणि डेन्मार्क, ज्याच्यावर कुठलाच एकही मार्क नाही भ्रष्टाचाराचा, असा तो डेन्मार्क 1 नंबरला याच्यात आहे। त्यानंतर पुढचा आहे कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2026। कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स जो आहे 2026 चा, तर हा कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स म्हणजे काय असतं, तर याच्यामध्ये अशी कोणती शहरं आहेत की जिथे सर्वात कमी खर्चामध्ये त्या शहरांमध्ये आपल्याला राहता येतं। त्यानंतर सर्वात महागडी शहरं कोणती आहेत, असं त्याच्यामध्ये क्रमवारी जी आहे ही क्रमवारी घोषित केली जाते। याच्यामध्ये या निर्देशांकामध्ये न्यूयॉर्क शहराचा खर्च 100 मानून इतर शहरांची त्याच्यासोबत तुलना केली जाते। न्यूयॉर्कचा 100 मानला जातो आणि त्याच्यासोबत इतर देशांची तुलना केली जाते आणि त्याच्यानुसार जे जास्त असतील त्यांना महागडे देश आणि जे कमी असतील 100 पेक्षा त्यांना स्वस्त देश असं त्यांना आकडेवारी जी आहे त्यांची ती प्रकाशित केली जाते। ज्याच्यामध्ये सगळ्यात महागडे देश जे आहे त्याच्यामध्ये झुरिच आहे स्वित्झर्लंड मधलं, त्यानंतर जिनेवा आहे स्वित्झर्लंड मधलं आणि बेसेल आहे स्वित्झर्लंड मधलं। म्हणजे स्वित्झर्लंड मधलीच 3 ही शहरं आहेत की जिथे सगळ्यात जास्त राहण्याचा खर्च आहे। त्यानंतर भारताचा जर विचार केला तर सर्वात कमी खर्चामध्ये राहता येण्याजोगी शहर पाटणा आहे, भोपाळ आहे, इंदौर आहे आणि लखनौ आहे की जिथे सर्वात कमी खर्चांमध्ये राहता येऊ शकतं। पुढचा आहे नेटवर्क रेडिनेस इंडेक्स आहे। या नेटवर्क रेडिनेस इंडेक्सचा निर्देशांक जो आहे हा कसा काढला जातो, तर इथे देशामधली जे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आहे, IT क्षेत्र आहे आणि दळणवळण क्षेत्रातली तुमची किती तयारी आहे, त्याचा तुम्ही वापर किती करता आणि त्याचा वापर करून तुम्ही किती देशाचा विकास केलेला आहे, याच्या आधारावरती हा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स आहे 2025 चा, तर तो काढला गेलेला आहे। त्याच्यामध्ये अमेरिका आहे, ही अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे आणि भारत याच्यामध्ये 45व्या क्रमांकावर आहे। त्याच्यामध्ये तुमच्या तंत्रज्ञानाचा विचार केला जातो, प्रशासनाचा विचार केला जातो, लोकांचा विचार केला जातो आणि या सगळ्यांचा परिणाम काय झालेला आहे देशाच्या आर्थिक विकासावरती, या सगळ्याचा परिणाम इथे एक मिनिट आवाज आहे का, हा, तर या सगळ्याचा परिणाम इथे विचारात घेऊन हा इंडेक्स जो आहे नेटवर्क रेडिनेस इंडेक्स तो काढला जातो। पुढचा आहे ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स आहे। सो सॉफ्ट पॉवर जी आहे या सॉफ्ट पॉवर मध्ये कशाचा विचार केला जातो, तर तुम्ही तुमच्या लष्करी बळाचा वापर न करता तुमची जी संस्कृती आहे, तुमची जी राजकीय मूल्य आहेत, तुमचं जे परराष्ट्र धोरण आहे, जसं की आपलं परराष्ट्र धोरण आहे, सो त्याच्या आधारावरती तुम्ही दुसऱ्या देशांना किती प्रभावित करता, सो सॉफ्ट इंडेक्स त्यालाच म्हटलेलं आहे।
लष्करी बळाचा तुम्हाला वापर करायचा नाही, तुम्ही कोणावरही युद्ध कराल आणि तुम्ही तुमची पॉवर सिद्ध कराल, पण तसं न करता तुमच्या मूल्यांच्या आधारावरती, तुमच्या परराष्ट्र धोरणाच्या आधारावरती, तुमच्या नैतिक मूल्यांच्या आधारावरती तुम्ही दुसऱ्या राष्ट्रांवर तुमचा किती प्रभाव पाडता याच्या आधारावरती हा ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स जो आहे हा काढलेला आहे. ब्रँड फायनान्स आहे लंडनची, तर ती संस्था तिने हा प्रकाशित केलेला आहे आणि याच्यामध्ये अमेरिका आहे प्रथम क्रमांकावरती, त्यानंतर 2 नंबरला चीन आहे आणि 3 नंबरला जपान आहे. सो अक्षरं सोपी आहे, चीन 2 अक्षर असो 2 नंबरला, 3 नंबरला जपान आणि अमेरिका 1 नंबरला. आणि भारताचा क्रमांक याच्यामध्ये 32 क्रमांक आहे, भारताचा क्रमांक याच्यात 32वा क्रमांक आहे. पुढचा आहे ग्लोबल AI ब्रेन रेस. ही ब्रेनची रेस आहे आणि त्याचा रिपोर्ट जाहीर केलेला आहे. सो कोणाची AIच्या आधारावर ब्रेनची रेस खूप जास्त आहे, तर अमेरिकाच आहे प्रथम क्रमांकावरती याच्यात आणि भारत आहे, हा भारत 6व्या क्रमांकावरती आहे. isehumanizer.co.io तर ती प्रकाशक संस्था आहे याची. 2026 मध्ये यांनी याचं प्रकाशन केलेलं आहे. पहिल्या 5 देशांमध्ये अमेरिका आहे, चीन आहे, सिंगापूर आहे, दक्षिण कोरिया आहे आणि UK आहे, की जे ब्रेन रेसमध्ये आगे आहेत, पुढे आहेत. आणि मग भारताचा क्रमांक याच्यामध्ये 6वा लागतो. मग त्याच्यामध्ये AI संशोधन असेल, विकास किती झालेला आहे, आर्थिक एकात्मता किती आहे देशांमध्ये, पायाभूत सुविधा किती आहे, टॅलेंट किती आहे तुमच्या देशामध्ये आणि तुमचं टॅलेंट किती रेडी आहे, टॅलेंटचा रेडीनेस याच्यात पाहिला जातो. जबाबदार AI आहे का, जनमत तुमच्या बाजूने आहे का, शिक्षणात तुम्ही सामर्थ्यवान आहेत का, शैक्षणिक सामर्थ्य आहे का तुमच्या देशामध्ये, या सगळ्याचा विचार करून हा इंडेक्स जो आहे AI ब्रेन रेस रिपोर्ट काढला जातो, ज्याच्यामध्ये अमेरिका आहे, ही अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे आणि भारत 6व्या क्रमांकावर आहे. पुढचा आहे एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स आहे 2026चा. तर ह्या एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्समध्ये आशिया खंडातली उत्पादन क्षेत्रातली कार्यक्षमता आणि त्याची स्पर्धात्मकता मोजण्यासाठी म्हणून हा एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स काढला जातो, ज्याच्यामध्ये ऑब्व्हियसली एशिया म्हटलं का चीनच प्रथम क्रमांकावर आहे आणि इंडिया परत एकदा 6व्या क्रमांकावरती याच्यामध्ये आहे. पुढचा आहे जगातील सर्वात सुरक्षित एअरलाइन्स. तर इतिहाड एअरलाइन्स जी आहे तर ती जगातील सर्वात सुरक्षित एअरलाइन्स आहे. UAEची एअरलाईन आहे ती, तर तेवढी लक्षात ठेवायची. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दुसरं वाक्य वाचा की पहिल्या 25 मध्ये भारतीय एकही एअरलाईन नाहीये, इतक्या भारतीय एअरलाईन्स सुरक्षित आहेत. ओके, सो पहिल्या 25 मध्ये एकही भारतीय एअरलाईन यांच्यानुसार नाही आणि म्हणजेच आपण असं म्हणू शकतो आणि आखाती देशाला हा पहिल्यांदाच मान मिळालेला आहे की त्यांच्या एअरलाइन्सला सर्वाधिक सुरक्षित एअरलाइन्स म्हटलेलं आहे आणि पहिल्या 25 मध्ये एकही भारतीय एअरलाइन्स इथे नाही. पुढचा आहे जागतिक आर्थिक स्थिती आणि संभावना अहवाल आहे 2026चा. तर याच्यामध्ये जागतिक, प्रादेशिक आणि आर्थिक स्थिती म्हणजे तुमच्या देशाची सगळीच जागतिक स्थिती काय आहे, त्यानंतर प्रादेशिक, जागतिक आणि प्रादेशिक आर्थिक स्थिती जी आहे तुमची, म्हणजे आर्थिक स्थिती म्हटलं की आपण आपली देशाची आर्थिक स्थिती कशाच्या आधारावरती मोजतो, तर ती सगळी आपण GDPच्या आधारावरती मोजतो की तुमच्या देशाचा आर्थिक विकास हा संपूर्णपणे तुमचा GDP किती वर चाललेला आहे, GDP मध्ये किती ग्रोथ होत आहे, त्याच्यावरती आपण आर्थिक विकास मोजतो. आणि त्यामुळे ही जी आर्थिक स्थिती आहे तर ती GDPच्या आधारावरती मोजली गेलेली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स 2026 आणि या अहवालाचं नाव आहे आणि प्रकाशक संस्था आहे युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर्स ही संस्था आहे, तिने हा अहवाल काढलेला आहे. आणि त्यानुसार भारताचा विकास दर जो आहे 2026चा तर तो 6.6% आहे, 2025चा 7.4% आणि 2027चा 6.7% राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा आहे इथे अंदाज दिलेला आहे 2026चा आणि 2027चा, तर सेमच आहे 6.6 आणि 6.7. आत्ताच आपल्या परीक्षेमध्ये पण प्रश्न येऊन गेला 6.2 ते 6.4. त्यानंतर पुढचा आहे ट्रॅफिक इंडेक्स आहे एक. तर याच्यामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावरची ट्रॅफिक जी आहे त्याच्यामध्ये बेंगळुरू आहे, बेंगळुरू, आणि पुणे 5 नंबरला आहे, मुंबई 18 नंबरला आहे. सो बेंगळुरूमध्ये इतकी जास्त ट्रॅफिक आहे. आणि जर जगातल्या सगळ्यात जास्त ट्रॅफिकचा विचार केला तर मेक्सिको आहे. तर मेक्सिको सिटीमध्ये तुम्हाला माहिती आहे टॉमटॉम आहे संस्था नेदरलँड्सची, ती हा टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स जो आहे तर तो काढत असते आणि त्याच्यानुसार त्यांनी मेक्सिको सिटी आहे, मेक्सिकोला
सगळ्यात जास्त ट्रॅफिक, आणि 2 नंबर आहे बेंगलुरू. बेंगलुरूमध्ये 2 नंबरची सगळ्यात जास्त ट्रॅफिक आहे. आणि जर एकूणच भारताचा विचार केला तर भारताचा 5वा क्रमांक येतो. इतकी जास्त ट्रॅफिक आता भारतामध्ये आहे, म्हणजे भारतापेक्षा पण जास्त ट्रॅफिक आहे बाकीच्या देशांमध्ये. पुढचा आहे आंतर कार्यक्षम गुन्हेगारी न्याय व्यवस्था. तर या आंतर कार्यक्षम गुन्हेगारी न्याय व्यवस्थेमध्ये, एकच मिनिट, पुढचा आहे आंतर कार्यक्षम गुन्हेगारी न्याय व्यवस्था 2026. आणि त्याच्यामध्ये हा जो अहवाल आहे तर तो इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम ICGS यांनी हा अहवाल दिलेला आहे. आणि ती जी क्रमवारी आहे तर ती 8 जानेवारी 2026 ला जाहीर करण्यात आलेली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांच्यामार्फत ही जी आकडेवारी आहे आणि हा सगळा रेकॉर्ड जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये उत्तराखंड पोलीस आहेत, या उत्तराखंड पोलिसांनी ICGS 2.0 या अंमलबजावणीमध्ये आणि डेटा एंट्रीमध्ये देशातल्या सर्व राज्यांच्या तुलनेमध्ये अव्वल स्थान पटकावलेले आहे. तर ते कोण आहेत? उत्तराखंड पोलीस, त्यानंतर आहे हरियाणा आणि त्यानंतर आहे आसाम. त्यानंतर पुढचा आहे द ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2026. त्याच्यामध्ये ग्लोबल रिस्क रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की नवीन हे सगळं जग जे आहे हे नवीन एका स्थित्यंतरामधून जात आहे. आणि त्याच्यामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा भू आर्थिक संघर्ष हा सगळ्यात जास्त मोठा आहे. चुकीची माहिती असेल आणि सामाजिक ध्रुवीकरण असेल, म्हणजे जे पोलरायझेशन होतं, एका बाजूला एक आणि एका बाजूला एक, जसं आपण आता पाहतोय की जगामध्ये जसं युद्ध चाललेलं आहे, तर त्याचं सगळ्यात मोठं कारण भू आर्थिक संघर्षच आहे. त्यानंतर मग त्याच्यानंतर चुकीची माहिती पसरवली जाणे, सामाजिक ध्रुवीकरण होणे, आणि या सगळ्या ज्या आहेत हे अल्पकालीन धोके आहेत देशासाठी. पुढच्या 2 वर्षांसाठी हे सगळ्यात मोठे धोके आहेत. आणि त्याच्यानंतर मग हवामानाच्या घटना असतील, जैवविविधतेचं नुकसान असेल, तर त्या सगळ्या नंतरच्या आहेत, म्हणजे त्या हळूहळू त्यांचा परिणाम आपल्याला दिसायला लागतो. जसं की पूर आला, भूकंप आला, अशा गोष्टी जेव्हा जेव्हा जास्त जास्त नंतर व्हायला लागतात तेव्हा त्याचा तो हवामानाचा परिणाम आपल्याला भोगावाच लागतो. पण आत्ता हे जे काही पुढच्या 2 ते 3 वर्षांसाठी आपल्याला सगळ्यात मोठे धोके जे आहेत जगामध्ये, तर तो सगळ्यात मोठा आहे भू आर्थिक संघर्ष. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे, या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने हा अहवाल दिलेला आहे त्यांचा, आणि त्याच्यात त्यांनी हे सांगितलेलं आहे की जगासाठी भू आर्थिक संघर्ष हा सगळ्यात मोठा धोका आहे. पुढचा आहे निर्यात सज्जता निर्देशांक आहे. 4थी आवृत्ती आहे ही निर्यात सज्जता निर्देशांकाची, आणि काढलेली कोणी आहे? ते व्हेरी IMP आहे, नीती आयोग आहे. या नीती आयोगाने निर्यात सज्जता निर्देशांक काढलेला आहे. त्याच्या आधारावरती महाराष्ट्र जो आहे, या महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळालेलं आहे. त्यानंतर आहे तामिळनाडू आणि त्यानंतर आहे गुजरात. ओके, सो ही 4थी आवृत्ती आहे. 2020 पासून नीती आयोगाने ह्या आवृत्ती जी आहे निर्यात सज्जता निर्देशांक आहे तर तो काढायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यानुसार व्यवसायाची व्यवस्था किती आहे तुमच्या राज्यामध्ये, निर्यातीसाठी पायाभूत सुविधा किती आहेत तुमच्या राज्यामध्ये, धोरण कसं आहे तुमच्या राज्याचं निर्याती संदर्भातलं, प्रशासन कसं चालू आहे, आणि निर्यातीची कामगिरी किती आहे, तुम्ही परकीय चलन किती कमवत आहात, या सगळ्याच्या आधारावरती महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र याला अव्वल स्थान मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे स्टार्टअपची क्रमवारी आहे. सो याच्यामध्ये स्टार्टअपच्या क्रमवारीमध्ये गुजरात आहे, हे गुजरातला बेस्ट परफॉर्मन्स म्हणून गुजरात सर्वात अव्वल आहे स्टार्टअपच्या क्रमवारीमध्ये. त्यानंतर आहे अरुणाचल प्रदेश आणि गोवा. छोट्या राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश आहे आणि गोवा आहे, त्यांचा क्रमांक लागतो. त्यानंतर एक आहे ब्रँड फायनान्स IT कंपन्या आणि IT कंपन्यांची यादी. त्याच्यामध्ये ॲसेंचर आहे, हे ॲसेंचर सगळ्यात मौल्यवान IT सेवा ब्रँड ठरलेली आहे ॲसेंचर कंपनी. याच्यामध्ये टॉपला आहेत कर्नाटक आणि पंजाब, लीडर्सच्या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र आहे, केरळ आहे, आणि अव्वल स्थान जर विचारलं किंवा सर्वोत्तम कामगिरी विचारली तर ती आहे गुजरातची. कशाच्या संदर्भात? तर स्टार्टअपच्या क्रमवारीच्या संदर्भात. पुढचा आहे ट्रॅफिक इंडेक्स, तो आत्ता बघितलेला होता आपण ट्रॅफिक इंडेक्स, तर तो आहे टमटम आहे नेदरलँड्सची, तिने तो काढलेला आहे. आणि बेंगळुरू जगामध्ये 2ऱ्या क्रमांकाला आहे, मेक्सिको सिटी आहे तर ती प्रथम क्रमांकाला आहे. मुंबईचा विचार केला तर मुंबई 18व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तामिळनाडू, सर्वाधिक तज्ज्ञ प्राध्यापक जे आहेत हे तामिळनाडूमध्ये आहेत. सर्वाधिक तज्ज्ञ प्राध्यापक म्हणजे ते अनुभवांनी त्यांच्या जास्त समृद्ध असलेले असे प्राध्यापक, तर ते सगळ्यात जास्त तामिळनाडूमध्ये आहेत. त्यानंतर भारत 2रा सर्वात मोठा स्मार्टफोन वापरकर्ता झालेला आहे. प्रथम म्हटलं तरी पण चालून जाईल. सो 2रा सर्वात मोठा स्मार्टफोन वापरकर्ता. त्यानंतर मुंबई विद्यापीठ रँकिंग प्रणाली जी आहे
तर त्यांनी युनिव्हर्सिटी रँकिंग फ्रेमवर्क स्वीकारणारं पहिलं विद्यापीठ ठरलेलं आहे. कोणतं? तर मुंबई विद्यापीठाने रँकिंग प्रणाली, त्यांची स्वतःची रँकिंग प्रणाली आणलेली आहे. त्यानंतर बेंगळुरू आहे, हे बेंगळुरू महिलांसाठीचं अनुकूल शहर म्हणून बेंगळुरू अव्वल ठरलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे ज्या पर्यावरणाच्या घडामोडी आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे मुंबई क्लायमेट वीक. तर हा मुंबई क्लायमेट वीक जो आहे हा कुठे पार पडला? तर बँड्राला मुंबई क्लायमेट वीक आहे हा पार पडलेला आहे. प्रोजेक्ट मुंबई आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. टपाल विभागाने एक विशेष कस्टमाइज्ड माय स्टॅम्प याच्या संदर्भात जारी केला. उद्देश काय आहे? तर ग्लोबल साऊथ, विकसनशील आणि विकसित देश आहेत यांच्यामधल्या हवामान तज्ज्ञांना एकत्र आणून हवामान बदलावरती कृती आराखडा तयार करायचा, कृती प्रत्यक्ष आराखडा तयार करायचा, यासाठी म्हणून हा मुंबईमध्ये क्लायमेट वीक आयोजित करण्यात आलेला होता. कुठल्या ठिकाणी एवढं लक्षात ठेवा, तर बँड्राला तो आयोजित करण्यात आलेला होता. त्यानंतर आणि याच्यामधल्या थीम काय आहेत? तर अन्न प्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरांची लवचिकता. म्हणजे आपण शहर किती सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे तुमचं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती जो आराखडा आहे आराखडा तयार करण्यात आला. पुढचा आहे वायू. आता ही जी वायू आहे तर ती वायू नावाची आभासी संशोधन केंद्र आहे, त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. कुठे? तर IIT मद्रास आहे आणि फिनिश हवामान संस्था आहे. तर या दोघांनी मिळून एकत्र येऊन वायू नावाची आभासी संशोधन केंद्र आहे त्याची स्थापना केलेली आहे. भारत आणि फिनलँड यांच्यामधलं हवामान विज्ञान, शहरी नियोजन असेल, शहरी शाश्वतता असेल, पर्यावरणाची शाश्वतता असेल, पर्यावरणातलं संशोधन असेल, हे सगळं करण्यासाठी म्हणून यांनी या वायू नावाच्या केंद्राची स्थापना केलेली आहे. पुढचं आहे AI फॉर ॲग्री. तर ह्या AI फॉर ॲग्री परिषद झालेली आहे. कोणी आयोजन केलेलं होतं हिचं? तर महाराष्ट्र सरकारनेच तिचं आयोजन केलेलं होतं. मुंबई या ठिकाणी तिचं आयोजन करण्यात आलेलं होतं. AI फॉर ॲग्री म्हणजे त्याच्यामध्ये महाॲग्रीएक्स असेल, महाविस्तार असेल, AI सक्षम सिस्टीम असेल याच्या अंतर्गत. तर या सगळ्या वेगवेगळ्या उपक्रमांचा याच्यामध्ये सुरुवात करण्यात आली, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांवर केंद्रित केलेलं AI प्लॅटफॉर्म असेल, त्यानंतर जिओ स्पेशल पोझिशनिंग असेल, त्याची इंटेलिजन्स इंजिन असेल ते विकसित करणं असेल. त्यासोबतच 2025 ते 2029 पर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडणं आणि तंत्रज्ञानाशी जोडणं यासाठी म्हणून AI फॉर ॲग्री 2026 परिषद महाराष्ट्र सरकारने मुंबईमध्ये तिचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पुढचं आहे पटना पक्षी अभयारण्य आणि झारी धांड अभयारण्य गुजरातचं आणि उत्तर प्रदेशचं, असे दोन पुन्हा एकदा नवीन आपण मागच्या याच्यामध्ये पण बघितलेलं होतं डिसेंबर जानेवारीच्या याच्यात, आणि आत्ता सुद्धा दोन आहेत नवीन. तर पटना पक्षी अभयारण्य आहे तर ते UPचं आहे आणि झारी धांड आहे गुजरातचं. तर या दोघांचा समावेश रामसर स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. आणि टोटल आता रामसर स्थळांची यादी किती झालेली आहेत? रामसर स्थळं तर 98 रामसर स्थळं आता टोटल झालेली आहेत. सर्वात लहान पक्षी अभयारण्य आहे UP मधलं हे जे पटना पक्षी अभयारण्य आहे ते, आणि UP मधलं 11वं रामसर स्थळ आहे आणि गुजरात मधलं हे 5वं रामसर स्थळ आहे, जे ही कच्छ जिल्ह्यामध्ये आहे. खाऱ्या पाण्याचं पाणथळ क्षेत्र हे आहे. त्यानंतर ग्रेट निकोबार प्रकल्प आहे. तर या ग्रेट निकोबार प्रकल्पामध्ये चर्चेत का आलेला आहे तो? तर न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यांचं राष्ट्रीय हरित लवादाच्या विशेष खंडपीठाने ग्रेट निकोबार प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीमध्ये हस्तक्षेप करण्यास त्यांनी नकार दिलेला आहे. हा प्रकल्प नीती आयोगाच्या पुढाकाराने राबवला जात आहे. ग्रेट निकोबार या ठिकाणी, ज्या ठिकाणी ट्रान्सशिपमेंट बंदर बांधायचं आहे, एकात्मिक शहरं बांधायची आहेत, नागरी आणि लष्करी विमानतळं बांधायची आहेत, गॅस आणि सौर ऊर्जा प्रकल्प बांधायचा आहे. तर याच्यामध्ये हे जे हरित लवाद जे आहे आपलं NGT जे आहे, तर त्यांच्या विशेष खंडपीठाने या प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. का? कारण मग पर्यावरणाचा ऱ्हास तर होणारच आहे 100%. कारण जर तिथे अंदमान निकोबारवरती जर इतक्या सगळ्या जर गोष्टी जर केल्या तर तिथली जी जैविक संपदा असेल किंवा तिथलं जे नॅचरल पर्यावरण असेल तर ते 100% बिघडणार आहे. सो त्यामुळे त्यांनी त्याला नकार दिलेला आहे. आणि याच्यामध्ये 130 चौरस किलोमीटर वन जमीन आहे, वनांची जमीन आहे.
ती वळवली जाणार आहे आणि त्याच्या ठिकाणी काय बांधलं जाणार आहे तर बंदर असेल, ही शहरं असतील, हे सगळे प्रकल्प असतील ते बांधले जाणार आहेत आणि जवळजवळ 10 लाख झाडं आहेत ती तोडली जाणार आहेत आणि हे सगळं केलं जाणार आहे आणि त्यामुळे त्या लोकांनी त्याच्यात आम्ही काही हस्तक्षेप करणार नाही म्हणून नकार दिलेला आहे. ठीक आहे, पुढचा आहे आणि यासाठी म्हणून एक फेरविचार कमिटी जी आहे ही आमचं बरोबर आहे का, सो याच्यावर पुनर्विचार करण्यासाठी म्हणून ग्रेट निकोबार प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीचा फेरविचार करण्यासाठी एनजीटीने माजी पर्यावरण सचिव लीना नंदन, IMP आहे हे, कारण नीती आयोग महत्वाचा आहे, सो त्यामुळे लीना नंदन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमलेली आहे की त्या आता पुनर्विचार करतील या सगळ्या गोष्टींचा की हे व्हायला पाहिजे की नको असं. पुढचा आहे मेघालयचं लिव्हिंग रूट ब्रिज आहे, तर त्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये त्याला दर्जा मिळावा यासाठी म्हणून त्याचा प्रस्ताव जो आहे हा पाठवण्यात आलेला आहे. स्थान आहे त्याचं मेघालयला, खासी आणि जैतिया टेकड्या ज्या आहेत तर त्या ठिकाणी हे जे लिव्हिंग रूट ब्रिज आहेत, आपण यूट्यूबवरती इन्स्टावर वगैरे तुम्ही ते बघितलेलं असेल, तो झाडांच्या यानेच म्हणजे झाडांचे जे ते रूट जे असतात त्याच्यापासूनच ते जे ब्रिजेस आहेत तर ते बनवलेले आहेत. बायो इंजिनिअरिंगचं उदाहरण आपण त्याला म्हणतो. त्यानंतर पुढचं आहे भारत आणि नेदरलँड याच्यामध्ये हायड्रोजन फेलोशिप प्रकल्प जो आहे तर तो राबवण्यात येणार आहे, सुरू करण्यात आलेला आहे. भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आहे तर त्यांनी 6 फेब्रुवारी 2026ला हा जो हायड्रोजन फेलोशिप प्रकल्प आहे तर तो सुरू केलेला आहे. त्यानंतर पुढचा आहे CSIR आणि NIO तर यांनी मिळून किनारपट्टीवरचं प्रादेशिक केंद्र जे आहे, किनारपट्टीवरचं प्रादेशिक केंद्र उभारलेलं आहे विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश या ठिकाणी. पुढचा आहे पॅरिस हवामान करार. पॅरिस हवामान करार कधीचा आहे, 4 नोव्हेंबर 2016. 4 नोव्हेंबर 2016ला याची अंमलबजावणी झालेली आहे. 2015चा पॅरिस करार आहे, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, आणि त्याची अंमलबजावणी आणि त्याचा करार कधीचा आहे तर 12 डिसेंबर 2015चा तो करार आहे. COP21 मध्ये तो पॅरिस करार स्वीकारण्यात आलेला होता आणि 16ला तो लागू झाला, अंमलबजावणी सुरू झाली त्याची आणि त्याच्यामधून अमेरिका पुन्हा एकदा बाहेर पडलेली आहे, सो त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे. त्यानंतर जसं सगळ्या राज्यांनी फुलपाखरं त्यांची घेतली तसंच आता केरळने त्यांचा एक सूक्ष्मजीव आहे, हा सूक्ष्मजीव सुद्धा घोषित केलेला आहे. त्याचं नाव आहे बॅसिलस सबटिलिस नावाचा सूक्ष्मजीव आहे, तर त्यांनी त्यांचा राज्य सूक्ष्मजीव सुद्धा घोषित केलेला आहे, बॅसिलस सबटिलिस. ठीक आहे, आणि स्वतःचं जल बजेट स्वीकारणारं सुद्धा राज्य आहे केरळ. त्यानंतर स्वतःची इंटरनेट सेवा आहे त्यांची KFON, प्रश्न येऊन गेलाय. संपूर्ण डिजिटल बँकिंग सेवा लागू करणारं सुद्धा पहिलं राज्य आहे केरळ. हे सगळं केरळचं आहे. पुढचं आहे स्ट्राइप्ड टायगर फुलपाखरू आहे, जे की चंदीगडने त्याचा स्वीकार केलेला आहे. याच्यामध्ये भरपूर राज्यांनी वेगवेगळी प्रत्येकाची आहे. आपला ब्लू मॉर्मॉन आहे महाराष्ट्राचा, उत्तराखंडचा कॉमन पिकॉक आहे, त्यानंतर कर्नाटकचा सदर्न बर्डविंग, सदर्न म्हटलं की साऊथला ते लक्षात राहतं, सो सदर्न बर्डविंग आहे. त्यानंतर केरळचा आहे मलबार बँडेड पिकॉक, तामिळनाडूचा तामिळ योनम आहे, त्यानंतर अरुणाचल प्रदेशचा केसरे हिंद आहे, त्यानंतर गोवाचा मलबार ट्रायम्फ आहे, जम्मू काश्मीरचा ब्लू फॅन्सी आहे आणि आता चंदीगडचा स्ट्राइप्ड टायगर आहे चंदीगडचा, सो चंदीगडचा टायगर असं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा आहे स्मार्ट आणि एकात्मिक मासेमारी बंदर आहे, तर ते अंदमान आणि निकोबार या ठिकाणी ते उभारलं जाणार आहे, ते प्रस्तावित बंदर आहे. त्यानंतर कशासाठी आणलेलं आहे तर ती भारताची जी आपली मत्स्य संपदा योजना आहे तर तिच्या अंतर्गत 100% आर्थिक मदत पंतप्रधानांकडून, म्हणजेच या प्रकल्पाला पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 100% मंजुरी देण्यात आलेली आहे, मदत दिली जाणार आहे आणि त्याचा खर्च आहे 200 कोटी रुपये, जो की अंदमान आणि निकोबारला प्रस्तावित हे बंदर आहे. त्यानंतर सप्टेंबर 2020ची मत्स्य संपदा योजना, भरपूर वेळा प्रश्न आलाय त्यामुळे पाठच करायचं, 2020ची योजना आहे आणि 2020-21 ते 2024-25 पर्यंत आपल्याला मत्स्य उत्पादनामध्ये वाढ करायची होती. मासेमारी करणाऱ्या लोकांचं उत्पन्न आपल्याला तिप्पट करायचं होतं, तुम्हाला आठवत असेल योजना, तर तेवढं सगळं लक्षातच ठेवायचं आहे. ठीक आहे, सो थांबूया आपण इथे, पुढचा भाग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया.